ते म्हणे की तुम्ही फी भरली का? हा तर मी म्हटलं मॅडम फी भरलं नाही. तर ते म्हणे काहून? हा तर मी म्हटलं शासन म्हणते की फी भरायचं नाही. बरोबर. शासन म्हणते की फी भरायचं नाही. तर ते काय म्हणे की असं नाही सर म्हणे. तर मी म्हटलं कसं आहे? हा बरोबर आहे ना सर? बरोबर. हा ते म्हणते की असं नाही आहे. तर मी म्हटलं कसं आहे? हा तर कसं आहे तर मला समजवा. हम्म आणि मग तुम्ही जर शासन असाल हा तर तसे मला पत्र द्या. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे की नाही? हा तर ते नाही का सर, मग नंदावरे सर, मग ते नाही का फोन काटून टाकलं. ते काय म्हणते की मला मेसेज नको करा म्हणते. हा हा ते काय म्हणते जे नॉन टीचिंग वाले आहे हा त्यांना मेसेज करा म्हणते. तर सर मी म्हटलं मॅडम नॉन टीचिंग वाल्याचा प्रश्न आहे का? तुम्ही तर रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तुमची. हा बरोबर आहे. तुम्ही प्रिन्सिपाल आहात ना. हो 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 तर तुम्ही मुख्य केंद्रबिंदू आहात ना. बरोबर आहे. ते चालढकल करण्याचा, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना असं वाटत आहे की आतापर्यंत जे पालक असतात ते हलक्यात घेतात नाही का. हो हा त्याच्यामुळे त्यांचं कसं आहे, कॉलेज चालवून होऊन जाते. परंतु काही काही पालक आपल्यासारखे असतात, जे जागरूक असतात. बरोबर बरोबर. ते बरोबर सोडत नाहीत. अशा माणसाला आपणही त्या कॉलेजला सोडायचं नाही, जेणेकरून पुढे येणाऱ्या आपल्या एससी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. बरोबर आहे ना. मी आता हा तर नाही का सर, मी नंदावरे सर, मी हा तिला नाही का मेसेज केला व्हॉट्सअपवर. हो मी व्हॉट्सअपवर मेसेज केला की तुम्ही बुधवारपर्यंत जर समजा माझे डॉक्युमेंट जर तुम्ही दिले नाही हा पोरीचे, हा बरोबर. तर मी तुमचा पूर्ण कॉलेजचं जी वर्तणूक आहे मी ते पेपरला देईन, मीडियाला. हो हो बरोबर. आणि मग तुम्हाला मी बोलवतो म्हणलं हायकोर्टामध्ये नागपूरला. हा 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 म्हणजे असं एक लिहिलं थोडंसं माझ्याकडून नाही का सर. हा बरोबर. हा तर ती आता काय ते व्हॉट्सअप नाही का तिनं पाहिलं नाही बहुतेक. मला वाटते सर ते उद्या जाऊ. आता कसं आहे, हा त्यांच्या बाबूला मी फोन लावतो, ते बाबू उचलत नाही सर. हा 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 बहुत वेळा फोन करतो पण ते उचलत नाही. मी त्यांना आता अर्ज देऊ नका सर, थकून गेलो. अर्ज नाही द्यायचा आता. आता अर्ज जी. द्यायचा नाही. तुम्हाला पाठवलेला शासनाचा परिपत्रक आणि शासनाचा जी हो आर, शिष्यवृत्ती हो आणि कागदपत्र अळवणूक न करण्याबाबत. हो बरोबर आहे. मी तुम्हाला अजून एक बातमी पाठवतो पुण्याच्या लोंढे सरची. ठीक आहे. बरोबर त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला आहे. बरोबर. बरोबर तर हे बरं. बातमी दाखवा, ह्या सर्व गोष्टी त्यांना दाखवा. एवढं सारं म्हणत असल्यानंतर तुम्हीच कॉलेज खरं आहे का म्हणा. आणि जर नसून हो होत तर त्याच जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जायचं, त्यांना फोन हो करायचा का मी येत आहो, एनी आहो, तुम्ही मला कागदपत्र द्या. आणि एफ.आय.आर. हो प्रिन्सिपलवर झालं तर म्हणायचं नाही. आणि हो दुसरी गोष्ट, बातमी, कॉलेजची बदनामी, या सर्व गोष्टी तुम्ही विचार करा म्हणा. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. बिलकुल बिलकुल. हा मी बनवलेले नियम नाही म्हणा, मी बनवलेले कायदे नाही आहेत. बरोबर. हो तर मी ते म्हटलं ना हा सर, मी म्हणत नाही, तो शासन म्हणते. स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला जमा झाली नाही तो विद्यार्थ्याची चुकी नाही. हा हो शासनाचा आणि त्या स्कॉलरशिपच्या जो काही डिपार्टमेंट आहे त्याचा आणि हो कॉलेजचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याचा प्रश्न नाहीये. बरोबर. हो हा हो कॉलेजकडून कॉलेजला जर स्कॉलरशिप, त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप आली नाही तर तुम्ही त्याची डॉक्युमेंट अडवून ठेवून तो पोरगा थोडी घरून आणून देऊन पैसे तुमचे आणि मग डॉक्युमेंट घेईल. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमचा सरकारवर विश्वास नाही आहे. सरकारवर विश्वास नाही आहे तर तुम्ही म्हणा की कॉलेज चालवू नाही शकत, तुम्ही स्कॉलरशिप देत नाही पोरांची, आम्ही काही हा कॉलेज चालवू शकत नाही असं म्हणा. लेटर लिहा म्हणा. तुमच्या प्रिन्सिपलच्या जेव्हा सभा होते म्हणा, हा जेव्हा फीज शुल्कच्या ज्या वेळेला अथॉरिटीची जेव्हा मिटिंग असते, यांचे प्रिन्सिपल सर्व बोलवले जाते सर. हो आणि त्यावेळेला मग हे ठरवतात की आमची फीज एवढी आहे, असं आहे तसं, ट्युशन फी एवढी आहे, शिक्षण शुल्क एवढं आहे आमचं, एक्झाम फीज एवढी आहे, ह्या सर्व गोष्टी सांगतात. त्यावेळेला झोपून थोडी असते हे. बरोबर ना. आहे हो की हो नाही. तर आता त्यांना तेच म्हणायचं आणि तुम्ही आवर्जून त्यांना ते बोला सकाळी. आणि नसेल तुमच्याशी बोलणं होत तर मला नंबर द्या, मी बोलतो. आणि अकोल्यातला जो काही जवळचा पोलीस स्टेशन असेल, मुलगी जर तिथं असेल तर त्यांना, हो तर त्याला जो मी तुम्हाला परिपत्रक पाठवले त्या याच्यात हो फौजदारी गुन्ह्याचे जे आहे किंवा कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल असे 2-3 शब्द आहेत, तर त्याला मार्क करा. आहे ना सर. तो 26/2 जो आहे ना, हम्म. 26/2/2025 म्हणजे आताचा लेटेस्ट जो जी आर आहे समाज कल्याणचा, हा 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 त्याच्यामध्ये तर स्पष्ट उल्लेख आहे सर. हा स्पष्ट उल्लेख आहे ना. आता तेच म्हटलं ना, बिलकुल. कारण ते उल्लेख आहे तो. आणि लोंढे सरांनी जे समाज कल्याण अधिकारी पुण्यातले जे आहेत त्यांनी पण एक बातमी दिलेली होती गेल्या वर्षीची. ती बातमी सुद्धा हो मी तुम्हाला पाठवते की
अळवणूक करणाऱ्या कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल आहे. ती हो. पण बातमी तुम्हाला पाठवतो. ह्या 3-4 गोष्टी तिला पाठवा, त्या बाबूला किंवा त्या प्रिन्सिपलला, आणि मग नंतर समजेल त्यांना की धन्यवाद सर. हा धन्यवाद सर. मी त्या प्रिन्सिपलला नाही का 3 GR पाठवले. हा हा मी म्हणलो मॅम तुम्ही हा वाचा, समजा, हम्म. आणि समजून मग मला निर्णय द्या. आणि 30 तारखेपर्यंत म्हणलं माझ्या पोरीची ऍडमिशन व्हायची आहे नागपूरला. हो बरोबर आहे. 30 पर्यंत जर म्हणलं तुम्ही आमच्याकडे त्या पोरीचे डॉक्युमेंट जर नाही दिले हा तर तुम्ही समोरच्या परिणामासाठी तयारी करा. बरोबर. हा बरोबर. हा. हा, बरोबर. असं बोललो सर. बरोबर बरोबर आहे. हे याच रीतसरच जावं लागते सर, बरोबर काम होते. आणि तुम्हाला हात जोडून ते डॉक्युमेंट देतील आणि चुपचाप राहतील. एक रुपयाही द्यायचा नाही. ज्या वेळेला स्कॉलरशिप येईल म्हणा, तुमची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येते, पोराची स्कॉलरशिप पोराच्या अकाउंटला येते. ठीक आहे. आणि आली तर स्टॅम्प पेपरवर लिहून असेल किंवा जे काही येईल कॉलेजच्या याने विद्यार्थी आला तर ते परत करू म्हणा, आम्ही काही हरकत नाही. वारली असेल. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला बोला पुन्हा उद्या. आणि जर नाही तुमच्याशी बोलणं झाला किंवा तुम्ही बोलले तरी मला फोन करा, मग मी पण त्यांना बोलतो मग तसं. ठीक आहे. पण आपलं कॉलेजचं नाव काय म्हणलं, त्यांच्या कॉलेजचं नाव काय? समर्थ नर्सिंग कॉलेज. समर्थ नर्सिंग कॉलेज, अकोला. अकोला. हा. मी त्या प्रिन्सिपलचा नाही का सर तुमच्या व्हॉट्सअपला नंबर टाकतो का? तुमच्या व्हॉट्सअपला नंबर. आता मी बोललेल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी करतो मी त्यांना, आणि त्याच्यावरती हे करतो, म्हणजे व्हिडिओ पण हे करतो मी, ऑडिओ, आणि टाकतो ते ग्रुपला पण टाकतो, युट्यूबला, म्हणजे त्यांनाही समजलं पाहिजे. हो. हा. आणि ते तुम्ही शेअर करून द्याल त्या बाईला. बरं. समर्थ नर्सिंग कॉलेज, अकोला. हो. अकोला. ओके. असं आहे. जरा रीतर काम उद्या करतो मी फोन त्यांना, मला प्रिन्सिपलचा नंबर पाठवजा. नाही सर, सर चिंता कशी आहे आता, कशी उद्याची 21 तारीख आली. बरं ठीक आहे ना, होईल ना ऍडमिट, तुम्ही टेन्शन नको घ्या. ज्या वेळेला आम्ही आपलं काम नाही केलं, आपल्याकडे 9 दिवस आहे. 2 दिवसात यांनी सोमवारी आपलं काम झालं पाहिजे, उद्या झालं पाहिजे, हा विचार करायचा. मी बोलतो, तुम्ही बोला. ठीक आहे. हे न्याव दिलं उद्या पण. ठीक आहे साहेब.